नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भाजपकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न, तर कोणत्याही महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीत सगळं काही अलबेल आहे असं सांगितले असले तरी प्रत्यक्षात काही वेगळंच घडत असल्याचे दिसून येत आहे। ठाण्यातील किनारी मार्ग प्रकल्पावरून महायुतीतच वादांची मालिका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मंजुरी दिलेल्या प्रकल्पावरून भाजप आणि विरोधी पक्षाच्या आमदारांकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। ठाणे इथल्या खाडी किनारा मार्गासाठी नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देण्याचा आमदार प्रसाद लाड यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला। प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्नाद्वारे आवश्यक परवानग्यांपूर्वीच MMRDAने 2700 कोटींचे कंत्राट आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच दिल्याचा आरोप केला। त्यावर पर्यावरण मंत्री शंभूराज देसाई यांनी खाडी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम MMRDA मार्फत हाती घेण्याचे सांगितले। मात्र मंत्री शंभूराज देसाई यांच्या उत्तराने भाजप आमदाराचे समाधान झाले नाही। त्यांनी उत्तरांवर आक्षेप नोंदविला। सभापती राम शिंदे यांच्या आदेशानंतर संबंधित प्रकरणात सभापती दालनात मीटिंग लावून सत्यता पडताळणीचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आश्वासन देत वेळ मारून नेली। प्रकल्पाच्या कामाची SIT चौकशी व्हावी अशी मागणी भाजप आमदारांनी केली। सत्ताधारी भाजपच्या या मागणीला विरोधकांनी समर्थन केले आहे। त्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे यांची कोंडी निर्माण झाली।